जाऊया आपले प्रतिनिधी भूषण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात, जोरदार घोषणाबाजी। नक्कीच लागवी, सध्या मी याच मोर्चा ठिकाणी आहे। पाहू शकता मोठा क्राऊड आपला सध्या इथे जमा होताना पाहायला मिळत आहे। शिवसैनिक, मनसैनिक हे आता मोठ्या संख्येने इथे जमा होत आहेत आणि इकडे अगदी आगळा वेगळा बॅनर जो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे अॅनाकोंडाचा बॅनर। स्वतः उद्धव ठाकरे यांनी अॅनाकोंडाचा उल्लेख केला होता आणि एकंदर आपल्या भाषणामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना अॅनाकोंडासह त्यांनी उल्लेख केला होता आणि एकंदर सध्या आपण तोच बॅनर पाहतोय। नेमकं यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊयात। आई, काय सांगाल? अॅनाकोंडाचा बॅनर त्यांच्या हातामध्ये आहे, काय सांगाल? साहेब, कसं माहिती आहे का, अॅनाकोंडा ना हे महाराष्ट्राला गिळतील। आता हे दोन भाऊ एकत्र आलेत ना, मराठी माणसाचे सुखाचे दिवस लवकर येणार आहेत या महापालिकेत। किती लाचारी करणार, किती चोरी करणार। हा मुलगा 50 वर्षाचा आणि बाप। आता इथे बॅरिकेडिंग करून तुम्हाला अडवलंय का? तुमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला पुढे येऊ दिलं जात नाही का? नाही, पोलिसांचं आम्ही हे करू शकत नाही ना, पोलिसांचं सहकार्य करतो आम्ही, कारण की राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे। काय सांगाल? तुम्ही महिला आहात, इतक्या उन्हातून इथे आलेला आहात, काय सांगाल? काय मागणी? जे आताचं सरकार आहे त्यांना एवढा सत्तेचा माज चढलेला आहे की त्यांना निवडून येण्यासाठी फक्त म्हणजे काही करतात, ते खोटी बोगस वोटिंग चाललेलं आहे, काही म्हणजे त्यांना ताळतंत्र राहिलेलं नाहीये त्यांच्या सत्तेला। त्यांना असं वाटतं आम्ही म्हणून ते खरं होणार आहे म्हणून, आणि आता त्यांच्या त्या विरोधासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की बोगस वोटिंग झाली नाही पाहिजे। बरं, तुमच्या हातामध्ये अॅनाकोंडाचा बॅनर आहे, काय सांगाल तुम्ही? आज या अॅनाकोंडा ज्याप्रमाणे लोकशाहीला गिळतोय, ही लोकशाही वाचवण्यासाठी आज आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी इथे उपस्थित आहेत। त्याचं नेतृत्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे व सर्व महाविकास आघाडीचे नेते करत आहेत। ही लढाई ही आमची नसून, कुठल्या पक्षाची नसून, ही सामान्य माणसांची लढाई आहे आणि या लढाईसाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत। ही देखील तुमची लढाई आहे, पत्रकारांची देखील लढाई आहे। पत्रकारांनी ज्याप्रमाणे आज लोकांचं हे प्रबोधन केलं पाहिजे की ही लोकशाही वाचवण्यासाठी, ही मतांची चोरी थांबवण्यासाठी बाहेर गेला पाहिजे, हा अॅनाकोंडा महाराष्ट्रातनं बाहेर गेला पाहिजे। बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख अजगर म्हणून केला, त्याबद्दल काय सांगाल? आता अजगरच त्यांना पूर्ण आम्ही गिळणार आहोत हे त्यांनी लक्ष ठेवावे। म्हणून आज जे आम्ही इकडे हा मोर्चा काढल्यावर ते झोपेतनं उठल्यासारखे गिरगाव चौपाटीला जो मोर्चा काढत आहेत, ही त्यांची भीती दाखवत आहे की हा महाविकास आघाडीचा त्यांनी व ह्या मोर्चाचा कसा दणका घेतलाय। म्हणून आम्ही हा निषेध मोर्चा आहे, हा सत्याचा मोर्चा आहे आणि सत्याच्या मोर्चाला तिथे ढोंगी तिकडे कारभार करत आहेत ते देखील आमचा निषेध करण्यासाठी आहेत। तर आम्ही त्यांचा धिक्कार करतो की सत्तेत असताना देखील त्यांना अशा प्रकारे आंदोलन करण्याची गरज पडत आहे। सध्या शिवसैनिक, मनसैनिक इथे आपल्याला इथे आलेले पाहायला मिळतात। दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही सध्या एकत्र आहात। दोन बंधू एकत्र आले, तुमच्या मनात नेमकी काय भावना आहे? आनंदाने तुम्ही अगदी नाहून निघताय का? दिवाळी सारखा सण आहे आमचा। दिवाळी महाराष्ट्राचा विकास, मराठी माणसाची ताकद वाढेल महाराष्ट्रामध्ये। ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकत्र आले अशा प्रकारे आरोप करतात विरोधक, तुमचे विरोधक आरोप करतात, त्याबद्दल काय सांगाल? विरोधकांना काय काम आहे? त्यांना महाराष्ट्र गिळायचं आहे। ठाकरे बंधू एकत्र आले त्यांना चांगलं वाटत नाही आणि ते 100% मराठी माणसाचा सण येणार म्हणजे येणार। हा ब्रँड, हा ठाकरे ब्रँड आहे ना, हे बाळासाहेबांपासून ब्रँडच आहे आणि हा ब्रँडच राहणार आणि संपणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।